वेलकम स्टुडंट. इयत्ता 12वी विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये आपण व्यावसायिक सेवा याची माहिती आपण पाहणार आहोत. आता व्यावसायिक सेवांमध्ये आपण पहिली सेवा म्हणजेच बँकिंग सेवा याची माहिती आपण पाहिलेली आहे. म्हणजेच व्यावसायिक सेवांमध्ये बँक सेवा आणि बँकेंचे विविध प्रकार, त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. आता बँक म्हणजे काय, बँकेंचे विविध प्रकार याचा अभ्यास आपण मागील ऑनलाईन लेक्चरला केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या काही विविध आधुनिक बँकिंग क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ भारतीय लघु उद्योग विकास केंद्र, त्याला आपण CDB असं म्हटलं जातं, नाबार्ड, याची आपण माहिती मागील ऑनलाईन लेक्चरला आपण पाहिलेली आहे. आज आपण व्यावसायिक बँकांची कार्य यामध्ये प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य यांचा अभ्यास करणार आहोत. प्राथमिक कार्य म्हणजेच व्यावसायिक बँकांची जी काही मूलभूत बँकिंग कार्य आहेत, उदाहरणार्थ कोर बँकिंग फंक्शन्स, त्याला आपण CBS असं म्हटलं जातं. त्याला आपण या प्राथमिक कार्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. व आकडा आहे ठेवी किंवा ठेवी स्वीकृती. कारण व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थांकडून ठेवी स्वीकारतात. ठेवीचे वर्गीकरण 2 प्रकारात केले जाऊ शकते: वेळ ठेवी आणि मागणी ठेवी, म्हणजेच टाईम डिपॉझिट्स आणि कॉल डिपॉझिट्स. त्यामध्ये नंबर 1 मुदत ठेव. आता या ठिकाणी मुदत ठेव खाते हे एक असे खाते असते की जिथे निश्चित रक्कम निश्चित व्याजदरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते व बचत खात्याच्या तुलनेत मुदत ठेव खात्यावर अधिक व्याजदर असतो आणि ठेव कालावधीनुसार त्यामध्ये बदल होतो. मुदत ठेव खात्यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते. तथापि जमाकर्ता मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो. अशा वेळेस बँक कमी दराने व्याज देते. या खात्यात जमा झालेल्या रकमेसाठी बँकेकडून मुदत ठेव पावती, म्हणजे त्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट दिली जाते आणि जमाकर्ता मुदत ठेवीवर बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. नंबर 2 आवर्ती ठेव, रिकरिंग डिपॉझिट. आवर्ती ठेव योजनेमध्ये नियमित उत्पन्न असलेले पगारदार आणि व्यावसायिक पैसे गुंतवतात. प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम या खात्यात जमा केली जाते आणि मुदतीअंती व्याजासह जमा झालेली रक्कम खात्यामधून काढता येते. सामान्यतः या खात्यावर व्याजदर मुदत ठेव खात्याप्रमाणेच जास्त असतो. आवर्ती ठेव खात्याची स्थिती समजण्यासाठी स्वतंत्र खाते पुस्तक दिले जाते. आकडा आहे मागणी ठेव, डिमांड डिपॉझिट्स. मागणी ठेव खात्यामध्ये जमाकर्त्याच्या ग्राहकांच्या मागणीनुसार रकमेची परतफेड केली जाते. म्हणजेच जमाकर्त्याच्या इच्छेनुसार धनादेशाद्वारे, ATM कार्डद्वारे, परताव्याद्वारे, म्हणजेच ऑनलाईन ट्रान्सफर रकमेची परतफेड केली जाते. त्यामध्ये नंबर 1 आहे बचत खाते. त्याला आपण सेविंग अकाउंट्स असं म्हटलं जातं. बचत खाते हे एक सर्वांचे जिव्हाळ्याचे आणि सर्वांचे आवडते बचत खाते आहे. सामान्यतः पगारदार, वेतन घेणाऱ्या व्यक्ती किंवा निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांकडून बचत खाते हे उघडले जाते. या खात्याचा प्रमुख उद्देश हा लोकांमध्ये बचतीची सवय लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे हे असते. जास्तीत जास्त बचत करण्याच्या उद्देशाने बचत खाते हे उघडले जाते. या खात्यामधून पैसे काढण्यावर निर्बंध असतात, तसेच व्याजदर देखील कमी असतो. बचत खात्यावर मासिक, तिमाही, 6माही, वार्षिक, किमान शिल्लकीवर व्याजदर दिले जाते. खातेदारांना आर्थिक स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक, लघुसंदेश आधारित ताळेबंद, खाते विवरण इत्यादी सुविधा दिल्या जातात.
काही बँका बचत खाते धारकांना लवचिक ठेवीची फ्लेक्झिबल डिपॉझिटची सुविधा पुरवितात. या सुविधेमध्ये बचत खाते आणि मुदत ठेव खात्याचे फायदे एकत्रित दिले जातात. हे वेगळे खाते नसून खास वैशिष्ट्ये आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते आहे. लवचिक खात्यांमध्ये विशिष्ट मर्यादेनंतर अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवींवर हस्तांतरित होते. बचत खात्यावर देय देण्यासाठी किंवा धनादेश वटवण्यासाठी निधी उपलब्ध नसतो, तेव्हा या ठेवींमधून पैसे बचत खात्यामध्ये वर्ग होतात. नंबर 2, चालू खाते करंट अकाउंट. हे खाते व्यावसायिक कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था, उदाहरणार्थ रुग्णालये, शैक्षणिक संस्था इत्यादींद्वारे नियमित बँक व्यवहारासाठी चालवले जाते. या खात्यामध्ये रक्कम भरण्यावर अथवा काढण्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतात. सदर खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही, तर या खात्यासाठी अधिविकर्ष म्हणजेच ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असते. त्यानंतर आहे ब आकडा कर्ज देणे. बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना आणि इतरांना निधीची आवश्यकता असते, त्याप्रमाणे कर्ज पुरवठा किंवा आगाऊ म्हणजेच उचल रक्कम देतात. सामान्यतः कर्ज 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. आगाऊ रक्कम म्हणजेच अग्रिम किंवा उचल ही 4 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिली जाते. ही सुविधा रोखपत म्हणजे कॅश क्रेडिट आणि अधिविकर्ष म्हणजेच ओव्हरड्राफ्ट तसेच हुंडी वटणावर म्हणजेच डिस्काउंटिंग ऑफ बिल या स्वरूपात असते. त्यामध्ये नंबर 1, कर्जे किंवा कर्ज म्हणजेच लोन्स. व्यावसायिक बँका व्यापारी संस्था आणि इतरांना कर्ज प्रदान करतात. कर्जदार मंजूर रक्कम पूर्णतः किंवा हप्त्याने काढू शकतात. मंजूर झालेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. आता कर्ज हे खालीलप्रमाणे आहे. व आकडा कर्जदाराच्या कामकाजाच्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी अल्प मुदत कर्ज 1 वर्ष कालावधीपर्यंत असते. तसेच खेळत्या भांडवलासाठी किंवा निश्चित भांडवलासाठी मध्यम मुदतीचे कर्ज हे 1 वर्ष ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी असते. क आकडा दीर्घ भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणजेच 5 वर्ष किंवा अधिक कालावधीसाठी असते. नंबर 2, उचल किंवा आगाऊ रक्कम. त्याला आपण ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. आता आगाऊ रक्कम ही कर्ज व्यवसायाच्या वेगवेगळ्या आर्थिक आवश्यकता पूर्तीसाठी दिली जातात. उदाहरणार्थ नंबर अ आकडा रोखपत. रोखपत ही अग्रिम चालू खाते आणि बचत खातेदारांना पुरवली जाते. रोखपत दीर्घ मुदतीसाठी खेळते भांडवल प्रदान करते. यावर जास्त व्याजदर आकारला जातो आणि कर्जदारांद्वारे स्वतंत्र रोखपत खाते चालवले जाते. ब आकडा अधिविकर्ष खाते ओव्हरड्राफ्ट. चालू खाते सुविधाधारकांना त्यांच्या भांडवलाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी ही सुविधा दिली जाते. सामान्यतः 15 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंत याचा कालावधी असतो. या खात्यामधून वास्तविक काढलेल्या रकमेवर व्याज आकारणी केली जाते. यासाठी कोणतेही स्वतंत्र खाते ठेवले जात नाही आणि व्यवहार चालू खात्यात प्रविष्ट केले जातात. लहान कालावधीसाठी केली जाणारी ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. क आकडा हुंडीची वटणावर. डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच लाभार्थींना विनिमय बिलावर अग्रिम ॲडव्हान्स सुविधा मिळते. बिलाच्या मुदतीच्या तारखेला बँक बिलाची रक्कम संबंधित पक्षाकडून म्हणजेच ड्रावीकडून वसूल करते. आज आपण बँकांचे प्राथमिक कार्य याची माहिती पाहिलेली आहे. पुढच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बँकांची दुय्यम कार्य याची माहिती आपण पाहणार आहोत. थँक्यू.